ज्या बाईने दौलतचे हाल केलेले असतात ती येते आणि कपाटात पैसे ठेवत असते। त्यानंतर शुभू आणि श्रावणी तिचे असे काय हाल करतात। नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, शुभू आणि श्रावणी त्या बाईची वाट बघत असतात। श्रावणी ते शुभू, तू आसपास जा आणि त्या बाईची चौकशी कर, म्हणजे आपल्याला कळेल ती कशी आहे। शुभून तो ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या। आता शुभू तर जातो, पण श्रावणी घरावर लक्ष ठेवून असते। बराच वेळ होतो पण ती बाई काय येत नाही। घरी मात्र शुभीला काम करावं लागतं, त्यामुळे तिची खूप तडफड चालू असते। आणि ती म्हणते, बघितलं काही तुझी सून कुठे गेली? अण्णा म्हणतात, अगं तिचं काहीतरी काम होतं। शुभ म्हणते, अण्णा कळतंय आमासनी, घरामध्ये काम आहे ना म्हणून ती बाहेर पळतीये। मी जेवण केल्यानंतर कशी ती गिळायला, आज कशी जेवते ना बघतेच मी। आणि तो बायकोचा बैल, बायको चल म्हणली की जातो दुडूदुडू तिच्या मागं। पण अण्णांना मात्र शुभ आणि श्रावणीची खूप काळजी वाटत असते। अलकनंदा म्हणते, ती श्रावणी गप्प नाही बसणार। स्वीटी म्हणते, श्रावणीच्या हाती ती बाई लागली तर? अलकनंदा म्हणते, तसं होऊ शकत नाही, कारण मी तिला चिक्कार पैसा दिलाय आणि जरी लागली तरी ती तोंड उघडणार नाही। स्वीटी म्हणते, हां हे बेस्ट केलं। अलकनंदा म्हणते, पण श्रावणीची पुढची चाल कळायला पाहिजे, त्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही। स्वीटी म्हणते, मॅडम आपला मोरा आहे की शशान, ते शुभीचा नवरा, थोडेसे पैसे त्याच्या तोंडात ठोसले की सगळी माहिती कळती। अलकनंदा म्हणते, हो हो स्वीटी तू त्याला फोन कर, श्रावणी आणि शुभूचं तिकडे काय चाललं हे सगळं माहिती करून घे। स्वीटी म्हणते, मॅडम लगेच करतो। स्वीटी त्याला फोन करून सांगते आणि शशान घरात येतो। आता इकडे तिकडे श्रावणी शुभूला शोधत असतो। शोभी म्हणते, हाय का आता काय शोधताय? तो काय ग शोभे, तुला एवढं काम? अरारारारा, माझ्या बायकोचे हात खराब होतील। मी काय म्हणतो, ती श्रावणी कुठे गेली? शोभी म्हणते, गेली हुंदडायला। तो शुभू, तो बायकोचा बैल गेला बायकोच्या मागं मागं। पण हे सगळं तुम्ही काय विचारताय? शशान म्हणतो, असंच, ते काय ना माझी नाजूक बायकोला काम करावं लागतंय म्हणून। शोभी म्हणते, नाहीतर काय, त्या श्रावणीला येऊ द्या, दाखवते इंगा। इकडे श्रावणी खूप कंटाळते आणि बघते तर ती बाई घराचं दार उघडत असते। आता श्रावणी पटकन शुभूला फोन करते। शुभूने पण त्या बाईबद्दल बरीच माहिती गोळा केलेली असते। तो आता येतो, श्रावणी ते शुभू, ती बघती बाई, ती आज जाते। शुभू म्हणतो, मी आधी जातो। ती बाई आता कपाटात पैसे ठेवत असते। शुभू जाऊन उभा राहतो, ती बाई त्याला बघते आणि जाम हादरते आणि म्हणते, कोण आहेत तुम्ही आणि आमच्या घरात कशाला आलात? शुभू म्हणतो, माझ्या वडिलांवर खोटा आरोप का लावला? ती बाई बघतच राहते, तिला काय बोलावं तेच कळत नाही। तरी ती म्हणते, तुम्ही निघा इथनं, मला तुमच्याशी काय बी बोलायचं नाही। पण शुभू काय हालत नाही। ती म्हणते, तुम्ही असं ऐकणार नाही आणि मोठ्याने ओरडायला लागते, वाचवा वाचवा। बाहेर पळत म्हणते, कुणीतरी मला वाचवा। पण तेवढ्यात दारातून श्रावणी आत येते। ती आता पुढे पुढे येत असते आणि ती बाई मागे मागे जात असते। श्रावणी म्हणते, ओरडा, मी पण बघतेच, चाळीतून तुम्हाला कोण वाचवायला येतं ते। ती बाई आता खाली मान घालून शांतपणे ऐकत असते। श्रावणी म्हणते, आता बऱ्या बोलाने सांगायचं, हे सगळं का केलं, कोणाच्या सांगण्यावरून? ती बाई म्हणते, कोणाच्याही सांगण्यावरून नाही, त्या म्हातारीने माझी छेड काढली, माझा हात धरला। श्रावणी म्हणते, नाही तुम्हाला चक्कर आली, तुम्ही पडायला लागलात म्हणून अण्णांनी पकडलं। ती म्हणते, खोटं आहे, साप खोटं। श्रावणी म्हणते, आमचे अण्णा कधीही खोटं बोलत नाही। ती म्हणते, अहो तुम्हाला विश्वास कसा बसत नाही, तिथे शिक्षण मंत्री होते आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते बघून घ्या। मंत्र्यांनी आम्हाला परवानगी दिली, मग तुम्ही कोण आहे? श्रावणी म्हणते, शिक्षण मंत्र्याची मुलगी श्रावणी विशंभर शिर्के पाटील। ती बाई म्हणते, काय? तिचे होशच उडतात। श्रावणी म्हणते, आता सांगायचा, हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं? ती बाई म्हणते, अलकनंदा मॅडमच्या सांगण्यावरून, त्यांनीच मला सांगितलं होतं त्या म्हाताऱ्यावर आळ घ्यायचा आणि त्याला मार खाऊ घालायचा, मग ते व्हिडिओ काढणार आणि सगळीकडे प्रसार करणार। श्रावणीने शुभ म्हणतात, काय? श्रावणी म्हणते, आत्या एवढ्या खालच्या थराला गेली, हिला आता मी सोडणार नाही। त्या बाईला म्हणते, मी जे सांगेल तेच आता करायचं, नाहीतर पोलिसांना बोलवल आणि आतमध्ये टाकल। ती बाई म्हणते, नको नको मॅडम, तुम्ही सांगा ना, तेच मी करते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।